पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजब माहिती समोर आली आहे। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानीचा हा कारनामा आता समोर आलेला आहे। अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता या ठिकाणी खरेदी खत केलेला आहे। जमीन व्यवहारात आणखी एक धक्कादायक माहिती आता समोर येण्याची शक्यता। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी आता ही अजब माहिती समोर येते। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानीचा हा कारनामा समोर आलेला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। काय अधिकची माहिती? नीलम, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की जी मुंढवातील महारवतन जमीन जी आहे ती करार करून शीतल तेजवानी यांना पार्थ पवार यांना विकली होती आणि यामध्ये जी रक्कम होती ती 300 कोटी रुपये दाखवण्यात आली होती। परंतु या सगळ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कुठेही पैसे स्वीकारले किंवा कशा पद्धतीने पैसे घेण्यात येतील याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसत नाही। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की या सगळ्या जमीन खरेदी प्रकरणात कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही असं सांगितल्यानंतर आता एक प्रश्नचिन्ह जो उपस्थित होतोय की या इतकी मोठी जी जमीन आहे ती विकत असताना पैसे यामध्ये घेण्यात आले नाहीत। नेमकं एक कारण काय आहे याचा शोध आता जो तो आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस घेत आहेत, कारण हा जो तपास आहे सध्या आर्थिक गुन्हे शाखा करत आहे। एकंदरीत त्या सगळ्या जमीन खरेदी जी झाली ती मुळात सरकारी जमीन होती। त्या जमिनीवरती मुंबई सरकार असं नाव असताना सुद्धा 1955च्या अगोदर महारवतन हे जे नाव होतं आणि त्यांच्या वारसदाराकडून पॉवर ऑफ पॅटर्निंग करत शीतल तेजवानी ही जमीन जी आहे ती विकलेली आहे। यामध्ये जो आर्थिक व्यवहार आहे तो पैसे यामध्ये कुठल्या पद्धतीचे दिसत नाहीत। नीलम जी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। शीतल तेजवानीच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून आता माहिती मागवण्याचं काम सुरू आहे। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार आहे। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याची माहिती मिळणार। शीतल तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक या 2 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचे तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचे कर्ज आहे। तेजवानीच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता। तेजवानीने परदेशात पलायन केल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। इमिग्रेशन विभागाकडून आता माहिती मागवणार असल्याची बावधन पोलिसांकडून आता ही माहिती मागवली जाणार असल्याची माहिती समोर येते। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का हे सुद्धा आता यातून समजणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। चंद्रशेखर, या संदर्भात काय अधिकचे अपडेट? मुळात शीतल तेजवानी याच्या विरोधात ईडीने यापूर्वी देखील गुन्हे दाखल केलेले आहेत। सेवा विकास ही जी पिंपरी चिंचवड येथील बँक आहे त्याचा घोटाळा सुद्धा शीतल तेजवानी केल्याचा आरोप यापूर्वी होता आणि या सगळ्या आरोपानंतर ज्या पद्धतीने शीतल तेजवानी यांनी ही जी जमीन खरेदी विक्री केली त्यानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर ती विदेशात पळाल्याचा संशय सध्या बावधन आणि खडक पोलिसांना आहे। या बाबतचे जे पत्र व्यवहार आहेत ते संबंधित सगळ्या कंपन्यांशी सध्या पोलीस करताना दिसत आहेत। तिच्या विरोधात कदाचित पोलीस आज रेड कॉर्नरची नोटीस सुद्धा बजावण्याची शक्यता आहे। एकंदरीत तिचा नवरा आणि ती हे दोघेही विदेशात पळाल्याची माहिती प्राथमिक जी आहे ती समोर येत आहे। एकंदरीत हा जो घोटाळा झाला यापूर्वी देखील शीतल तेजवानी हिनं अशा पद्धतीचे घोटाळे केलेले आहेत आणि या सगळ्यातून आपली काही सुटका नाही म्हणून शीतल तेजवानी विदेशात पळाली का असं आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।